अरे 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 गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपण निघालोय ऑफिसला आणि कैवल्यचं काल फोटोशूट केलंय. कारण आता गोकुळाष्टमी जवळ येते, तर त्याच्यानिमित्त त्या रील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आम्ही पोस्ट करणार आहे. काल त्याचं शूट पण केलंय घरामध्ये आणि खूप सुंदर शूट झालेलं आहे त्याचं. आणि त्या ज्या रील आहेत त्या रील अजून रेडी झालेल्या नाही आहेत, काही आता थोड्या दिवसात रेडी होतीलच. पण त्या ज्या सर्व रील आहेत त्या तुम्हाला कैवल्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती बघायला भेटतील. तर ज्यांनी कोणी इंस्टाग्रामला कैवल्याला फॉलो केलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. आता एक जण आपल्या ऑफिसला आला होता आणि ऑफिसला येऊन बसल्याच्या नंतर ना तो म्हणजे विचारत होता की भाऊ तुम्ही आता हे जे हातामध्ये आहे हे तुम्ही हे का करताय, तुम्ही म्हणजे हे कशासाठी करताय? तर मी बोललो की मला ह्या गोष्टीमध्ये आता सुख वाटतं आणि मला ह्या गोष्टी चांगल्या वाटतात, की देवाचं आणि हे गोष्टी केल्यामुळे ना म्हणजे लाईफ एकदम 360 डिग्री चेंज होते. आणि 360 डिग्री चेंज म्हणजे काय असं नाही की काय आपल्याला काय पैसा येतो किंवा आपल्याला काय सगळ्या गोष्टी भेटतात असं नाही. एक वेगळं सुख आहे. ते सुख म्हणजे असं शब्दात सांगता येणार नाही कोणाला, की नेमकं काय पद्धती म्हणजे काय वाटतं त्या बाबतीत. तर बोलला की हे काउंटर का? मग बोलतो की हां, मग तुम्हाला जर नामजप तुम्ही करताय, तर देवाचं नामजप हे अनलिमिटेड केलं पाहिजे ना. मग त्यांनी मला असा काउंटर प्रश्न केला. तर मी बोललो, "तू बोलतोयस ते बरोबर आहे. सर्व गोष्टी मान्य आहे मला ह्या, की अनलिमिटेड केलं पाहिजे. पण एक ठराविक गोष्टींसाठी ठराविक गोष्टी ठरलेल्या असतात. त्या म्हणजे की समजा तुम्हाला तुमच्याकडे जो पैसा आहे, तो तुम्हाला न काय हे करता सांगता येईल का किती पैसा आहे काय? तो तुम्हाला मोजावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमच्याकडे किती पैसा आहे. ते सगळं जाऊ दे. एक सिंपल उदाहरण देतो. जो एखादा समजा व्यायाम करतोय माणूस एखादा. तर व्यायाम करत असताना जर एखादी गोष्ट जर परफेक्ट ठेवायची असेल, एखादी गोष्ट म्हणजे की व्यायाम करणाऱ्या माणसाला त्याची बॉडीचं एक परफेक्ट लाईनअपमध्ये जर ठेवायची असेल, तर त्याला सर्व गोष्टी मोजून आणि मापूनच कराव्या लागतात. मोजून आणि मापून कशा कराव्या लागतात, की बाबा जो कोणी पर्सन आहे त्याला पूर्ण वेट किती आहे त्याचं. मग त्या वेटच्या अकॉर्डिंग त्याला वेट लॉस करायचं असेल, तर वेगळ्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे त्याचं आणि त्याचा डाएट वेगळा आहे. ते सगळ्या गोष्टी मोजून कराव्या लागतात. म्हणजे की समजा आता एखाद्याला कॅलरी इनटेक करायचे 2000 कॅलरीज पर डे. तर आणि तो पर डे कॅलरीज खातोय 2500, तर त्याचं वेट गेन होणार. तर त्याला ते कमी करायचे. मग कमी करण्यासाठी तो मोजून मापूनच खाणार ना. बिना मोजून गोष्टी होणार आहेत का सांगा बरं? जर समजा त्याला 2000 कॅलरीज खायच्यात आणि जर सगळ्यात त्याचं सकाळपासून ते झोपेपर्यंत जे काही तो मील घेतोय, त्या मील जर मोजून मापून असतील, तर त्याच्यामध्ये तो रिझल्ट येणार आणि तो रिझल्ट भेटणार. तसंच हे पण असंच आहे, की काउंटर आपल्याला की डेली आपण किती देवाचं नामस्मरण करतोय. म्हणजे जे पण तुम्ही हे करत असाल ते चांगलंच आहे ना. देवाचं नामस्मरण तुम्ही जेवढं करणार तेवढं तुमच्या वैयक्तिकसाठी चांगलं आहे. तसं की एक वेगळी एनर्जी राहते आणि न होणारे कामं देखील व्हायला चालू होतात. म्हणजे समजा एखादं काम तुमचं होत नाहीये, ते सुद्धा तुमचं काम होणार आणि तुम्हाला हमेशा पॉझिटिव्ह वाटणार. म्हणजे एक वेगळंच त्याचं सुख आहे. तर मग ही गोष्ट आता घडली माझ्यासोबत. मला असं वाटलं, की तुमच्यासोबत संपूर्ण शेअर करावी. आता ऑफिसमधून निघालोय आणि मम्मीला पण घेतलंय. आता निघालोय घराकडे जायला. दुपारचं थोडंसं आज एकादशी आहे त्यामुळं आज उपवासच धरलाय मी पण. उपवासाचं सगळं खाऊन झालंय आणि आता आपण निघालोय बाहेर जाण्यासाठी. आणि आपल्याला जायचंय थोडंसं ज्वेलर्समध्ये. थोडंसं एक संपाराचं काम आहे. आणि हा छोटा सरकार बघा, ह्याला पुढे यायचंय. पुढे येण्यासाठी बघा त्याचे प्रयत्न बघा. बघा पाय, बघा पाय. ते बघा त्याची ते धडपड बघा, धडपड किती चालली आहे त्याची येण्यासाठी. धडपड बघा त्याची. पाठून आलाय ते एकदम धडपड करत पुढे, आहे ना पिल्लू? गाडीत बसायला त्याला असं लागतं. पुढं आलं ना, पुढे येऊन त्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे त्याला पुढे यायचं असतं. हे बघा, हे बघा बटन, नुसते बटन दाबतो लेकरू, आहे ना कैवल्य? बास 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 बाळा, बाळा थांब. नो बेबू. ते बघा, हात बांधले तर पायाने त्याला चालवायचे, पण काही ना काही त्याला उंगली करायचीच आहे. आता बघितलं मी त्याचे हात धरून ठेवलेत
तर त्याला आता पायाने चालवायचे सगळ्या गोष्टी. अरे असं नाही करायचं कैवल्य. हे घे. कैवल्य बघताय ना तुम्ही कसा करते गाडीमध्ये. तू कुठे चाललायस? बाय कर. बाय. मी भूर चाललोय. कुठे चाललंय सांग? कुठे? तन नन टन म्हणजे कुठं? टन नन. पनवेल मध्ये एंट्री केलाय ना, एवढी ट्रॅफिक आहे बघा इथे. आता इथे पाठी एवढी ट्रॅफिक होती ना, 5-10 मिनिटं त्या ट्रॅफिक मध्येच लागले. इथं हमेशा गर्दी असते. हमेशा गर्दी असते. संपत मी काय होतो का, कुठला तरी पिक्चर वगैरे आलाय का, जाऊ तिकडे बघायला जाऊया मग. नवीन आलेली मला पण नाही माहिती. पण ही आपली जी फिल्म आहे ना, ही तुफानी फिल्म आपल्याला काय बघून नाही देणार. फिल्म तिकडे आवाज करत बसेल. ते पण बरोबर आहे. मग आता आम्ही सगळेजण पीएनजीच्या स्टोअरच्या जवळ पोहोचलोय. इथे हे पनवेलला. आणि ह्याचं काय चाललंय काय माहिती. याला गाडीच्या बाहेर नाही उतरायचं. अरे हा किती संपर्क स्टंट करायला लागलाय हा. तो मोठा झाला आता. स्टंट मॅन. बघू आता आतमध्ये जाऊन. गाडी लॉक कर बाळा. तर पण जाऊयात आता आतमध्ये. बघूया. मला असं वाटतंय की हा थोडा वेळ रडेल आता. पकड दिसली की लहान मुलं रडायला चालू करतात. राहू द्या, मध्ये येतील त्याचे केस. हा मध्येच राहू दे थोडा वेळ. जावळ काढलं नाही ना? काढलंय. जावळ काढले तरी तेवढे झालेत नंतर. 1.50. आता कैवल्याच्या कानावरती कारागिरी चालू होणार आहे. 1.5 लाख रुपये बघू. इकडे बघ माझ्याकडे. कैवल्य बाळा. पिलू. अरे 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 अरे. अरे काहीच नाही झालं पिलू. काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. का रडला एवढा तू? इकडे बघ. इकडे बघ, ह्याच्यात आपण दिसतोय. सुंदर दिसतीये ना. गोष्ट आहे जास्वंदीचं फुल. ज्वेलर्स मधलं काम करून आम्ही निघालोय. आणि निघाल्याच्या नंतर न पनवेल मध्ये बघा ना वातावरण कसं झालंय. एकदम आभाळ आल्यासारखं वाटतंय. एकदम आभाळ आले. आणि हे ओरियन मॉल आपलं पनवेलचा. आज काय करूया? चेस्ट ट्रायसेप. आता जस्ट आपला वर्कआउट झाला. वर्कआउट करून आपण निघालोय घराकडे. आणि आज चेस्ट आणि ट्रायसेप मारले. एकदम मस्त वर्कआउट झालाय आज. आणि बघूया आता कसं काय. आणि आता घरी जाऊन आज तर काही डाईटचं काही खाणार नाही, कारण आज एकादशी पकडलेली आहे. तर मग उपवासाचंच खाणार आहे, उपवास सोडण्यासाठी. ती संपदा बघा काय करते उपवासासाठी. काय आहे? साबुदाणा वडा आणि तेलकट साबुदाणा वडे. हा डायलॉग माहितीये का कशातला? नाही.
दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतला. ओके. आता हे तर मी काय तेलातले तळलेले तर मी काय खाणार नाही. तर मला मला तर ते एअर फ्रायर मध्ये असं म्हणजे वड्यासारखं कर आणि ते एअर फ्रायर मध्ये टाक. जास्त चुवी बनणार मध्ये खाणार का? खावं तर लागेल ना, तेलकट नाही खाऊ शकत मी. एअर फ्रायर मध्ये केलेलं कसं झालंय साबुदाणा वडा विदाऊट तेल. बिलकुल तेल नाही राहिले याला, नुसतं असं वडी करून त्यात ठेवली होती. आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.